नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा बागेला व्हिजिट करत आहोत की ज्या ठिकाणी पाटील बायोटेकच्या 15 नंबर व्हरायटीची लागवड केलेली आहे। हा जर बाग तुम्ही बघितलं तर तुम्हाला पण याच वाणाची लागवड करण्याची इच्छा होईल। मित्रांनो, आज कन्नड तालुक्यामध्ये माळीवाडा या गावात आलेलो आहोत। संजू भाऊ करवंदे यांचा हा जवळपास 1.5 ते 2 एकरचा पपई पिकाचा प्लॉट आहे। 1 नोव्हेंबर 2025 रोजी या प्लॉटची लागवड केलेली आहे। विशेषतः जर बघायची म्हटलं आपण मित्रांनो, जवळपास 70% याच पद्धतीने जो माल आहे झाडाला, जी फळ धारणा आहे अशाच पद्धतीने लागलेली दिसते। विशेषतः काय याच्यामध्ये मित्रांनो, जो गडद हिरवा कलर दिसतोय आपल्याला फळांमध्ये, फळांचा जो आकार दिसतोय आपल्याला, जे फळ आहेत साधारण आज घडीला तुम्ही जर बघितलं 8 महिन्याचा पूर्ण प्लॉट आहे। जवळपास जवळपास 1.5 किलो ते 2.5 किलोच्या आसपास जो फळाची जी वजन आहे ते आपल्याला झालेलं दिसतंय। दुसरी गोष्ट आहे, एक अर्धा फूट जर आपण बघितलं बुडापासून, जमिनीपासून अर्ध्या फुटापासून जी फळधारणा सुरू झालेली आहे। फक्त एक झाड नाही, तुम्ही पाहू शकता, दाखवू शकता शेतकऱ्यांना आपण या लाईनमध्ये प्रत्येक झाडाला त्याच पद्धतीने तेवढ्याच क्वांटिटीमध्ये त्याच क्वालिटीचा माल आपल्याला लागलेला दिसतोय। दुसरी गोष्ट ही आहे विशेष, मल्चिंगवर लागवड केलेली आहे। जर आपण बुंदा बघितला आपण पपई झाडाचा, अतिशय मजबूत, एकाच झाडाचा नाही प्रत्येक झाडाचा तुम्ही पाहू शकता, मजबूती जबरदस्त आहे। बुंद्याची साईज पण जबरदस्त आहे। विशेष काळजी घेतलेली दिसते तुम्हाला। प्रत्येक बुंद्याला बोर्डो पेस्ट लावलेला दिसत असेल। पाटील बायोटेकचा जो अमृत बोर्डो पेस्ट आहे साधारण 10 ते 15 दिवसाखाली या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। प्रत्येक झाडाला जवळपास 100 ते 150 फळं धारणा झालेली दिसते। मित्रांनो, फक्त रोपच पाटील बायोटेकची नाही आहेत, तर पूर्ण ट्रीटमेंट बेसल डोसपासून ते आज 8 महिन्यापर्यंत 100% पाटील बायोटेकची ट्रीटमेंट या ठिकाणी घेतलेली दिसते आपल्याला। दुसरी गोष्ट अशी आहे, वेळेचं आणि व्यवस्थापनाचं नियोजन। बागेत तुम्ही पाहू शकता, तण व्यवस्थापन अतिशय सुंदररित्या त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे जी येणारी रोगराई आहे खूपच कमी आहे। तुम्ही फळावर पण पाहू शकता, इतर झाडावर पण पाहू शकता, व्हायरसचं प्रमाण असू द्या किंवा बाकी विल्टिंगचं असेल, स्पॉटचं असेल किंवा फंगल इन्फेक्शन असेल, अतिशय कमी प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर यावर्षी सेटिंगचा एवढा जबरदस्त असा प्रॉब्लेम आला पपई उत्पादक शेतकऱ्यांना की सेटिंग होत नव्हती, ड्रॉपिंग खूप जास्त प्रमाणात, टेम्परेचर जास्त असल्यामुळे। परंतु यांनी विशेष ज्यावेळेस टेम्परेचर जास्त होतं, जे पाटील बायोटेकचे बॅक्टेरिया आहेत त्या ठिकाणी एन सॉईल असू द्या, पी सॉईल असू द्या, के सॉईल असू द्या किंवा NPK कन्सोशिया असू द्या, दर 8 दिवसाला जवळपास एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यामध्ये रेग्युलर ड्रेसिंग चालू होती। त्याचा एवढा जबरदस्त रिझल्ट त्यांना मिळाला की सेटिंग प्रॉपर झालेली दिसते आपल्याला। त्याचबरोबर जास्त हाईट झालेली नाही आहे झाडांची, त्यामुळे फळधारणा अतिशय सुंदर झालेली आहे। दुसरी गोष्ट, पाटील बायोटेकचे अमृत ड्रिंचिंग किट असू द्या, फॉस्फरिक ॲसिड असू द्या, फॉसिड 85%, त्याचबरोबर ह्युमल गोल्ड असू द्या, वेळोवेळी यांची ड्रिंचिंग चालू आहे। अगदी पाटील बायोटेकचं जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे या प्लॉटची डेव्हलपमेंट झालेली आहे। आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला 15 नंबरची व्हरायटी जर पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त पपई उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।